तर आता तुम्हाला वाटेल, "काय बाबा किती आळशी आहे, तर काय करायचं?" मी इतकं व्हिडिओ काढून ठेवलं होतं ना, ते मला समजत नव्हतं, की मी कुठला व्हिडिओ अपलोड केलाय आणि कुठला राहिलाय. तसं ते मी बघत बसले होते, बघता-बघता हा व्हिडिओ दिसला. अरे म्हणलं, हे तर लक्ष्मी बसल्याच्या आपण जे फराळाला सुरुवात केली ना, तर तेव्हाचा मिनी ब्लॉग आहे आणि ते माझं अजून टाकायचं राहूनच गेलं होतं. चला म्हणलं आता टाकूया, लेट का असेना पण टाकूया. तर आम्ही काय सुरुवात कशापासून केली सांगू का? तर सगळ्यात पहिलं मम्मीनं सारण तयार केलं होतं. वहिनीने मस्त छान अशा शंकरपाळ्या केल्या. तर त्याने शंकरपाळ्या करून दिल्या होत्या. सगळी तयारी वगैरे त्यांनीच केली. मी छान आपलं असं कट्ट्यावर बसून तळून घेतल्या. नंतर मम्मीनं जे सारण केलं होतं ना, तर त्यात एका साईडला केलं. थोडं थंड वगैरे पण झालं होतं आणि आम्ही ना फराळाला सुरुवात 9 नंतर केली होती रात्री आणि 2च करायचं होतं संध्याकाळच्या वेळेस म्हणलं. मग त्यामुळं मग पहिल्यांदा वहिनीने शंकरपाळी तयार करून घेतली आणि नंतर मग करंज्या. तर करंज्याचं वहिनीला आठवून देत होत्या, मम्मी कट करत होती आणि मी आपलं कट्ट्यावर बसून चाललं होतं माझं तळायचं काम. तर जवळपास आम्हाला एक 11 तर वाजले होते आणि मम्मी म्हणत होती, "असू दे, कुठला पण सण असेल, दिवाळी असू दे, लक्ष्मीचा असू दे, संध्याकाळचं केल्यावर जरा बरं वाटतं आणि सण असल्यासारखं पण वाटतं." त्यामुळे आम्ही संध्याकाळचंच करायला घेतलं होतं. दुसऱ्या दिवशी अजून चकल्या वगैरे करायच्या होत्या. तर मग ते आता जवळपास असेलच. इथं बघू शकता एकदम छान टेस्टी अशा आपल्या करंज्या तयार झाल्यात आणि तुम्हाला सांगू काय, मी अजूनपर्यंत करंजी खाल्ली नाही एक पण. इतकं मी आता इकडं माहेरी आली, माहेरी पण खाल्लं नाही, इकडं सासरी पण घेऊन आली होती, तिकडं पण अजून खाणं झालं नाही. तशाच आहेत बरं का, मी अजून टेस्ट पण केली नाही. नंतर हा दुसऱ्या दिवशीचा आहे. मम्मीनं चकल्या करायला घेतल्या होत्या, तर छान अशा चकल्या त्या दोघी तयार करत होत्या आणि माझ्याकडं ना जास्त करून तळायचं काम असतं. मला तळायला जमतं बरं का, त्यामुळे तळत बसले होते मी. चला मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. बाय.